आज भारतात अनेक प्रकारच्या पिस्तूल आणि गन आहेत। इसे बोलते घोडा। क्या घोडा? त्या प्रत्येक गनचे वेगवेगळे वैशिष्ट्य आणि वर्किंग मेकॅनिझम आहेत। पण असं असलं तरी कोणतीही गन असो की पिस्तूल ती मात्र एकाच प्रिन्सिपलवर काम करते। मग त्यामध्ये फुली ऑटोमॅटिक गन असो जी लगातार फायरिंग करू शकते किंवा सेमी ऑटोमॅटिक गन जी एकदा ट्रिगर दाबला तर एकच बुलेट फायर करते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गनचं वर्किंग मेकॅनिझम कसं असतं तेच आपण या व्हिडिओमध्ये इन डिटेलमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्ही पहिल्यांदाच या चॅनलवर आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा। तर मंडळी, गन किंवा पिस्तूल कसं काम करतं ते समजून घेण्यासाठी पिस्तूल 3 टप्प्यात काम कसं करतं ते समजून घेणं महत्त्वाचं ठरतं। आणि या सगळ्या गोष्टींचा पहिला टप्पा आहे तो म्हणजे कॉकिंग। तुम्ही पिक्चरमध्ये किंवा गेममध्ये पाहिलं असेल तर फायर करणारा व्यक्ती अशा प्रकारे काहीतरी करतो, त्यालाच कॉकिंग असं म्हणतात। हे कॉकिंग केल्यामुळे गन लोडिंग होतं। आपल्याला सगळ्यांना म्हणजे जवळपास सगळ्यांनाच माहित आहे पिस्तूलच्या या भागाने फायर करतात, ज्यालाच ट्रिगर असं म्हणतात। या ट्रिगरला डायरेक्ट दाबलं तर गोळी सुटत नाही, त्यासाठी पिस्तूल लोड करावी लागते। आता समजून घ्या, हे एक काडतूस आहे। याला मॅगझिनमध्ये लोड केलं जातं। या मॅगझिनमधील स्प्रिंग आणि फॉलोअर या काडतुसावर दबाव बनवून ठेवतं। मॅगझिनचं डिझाईनच अशा प्रकारचं असतं की खालची ताणलेली स्प्रिंग आणि फॉलोअर अशा प्रकारे या काडतुसाला वर ढकलतात। या मॅगझिनला गनमध्ये अशा प्रकारे ठेवलं जातं। मैं तेरे को दिखाता हूं। इसे बोलते हैं मैगजीन, इसको डालते हैं इधर और इसको बोलते हैं ट्रिगर। इस पे ऐसे उंगली रखी। आता आपण गन मधले काही महत्त्वपूर्ण पार्ट आणि त्याचं मेकॅनिझम समजून घेऊ। गनद्वारे फायरिंग करताना गनमध्ये अनेक क्रिया एकाच वेळेत होतात, ते आपण एक एक करून समजून घेऊ। सर्वप्रथम पिस्तूलद्वारे फायरिंग करण्यापूर्वी या स्लाइडरला पाठीमागे खेचले जाते। स्लाइडर पाठीमागे घेतल्यानंतर हे हॅमर पाठीमागे येते। हे हॅमर मेन स्प्रिंगला जोडलेलं असतं, ज्यामुळे हॅमर पाठीमागे येऊन मेन स्प्रिंगला खाली दाबून ठेवतं। आता हे सियर आहे, हे हॅमरच्या मुवमेंटला कंट्रोल करतं। ज्यावेळी स्लाइडर पाठीमागे येतं त्यावेळी लिप स्प्रिंगच्या दबावाने एंगेज होऊन हॅमरला अशा प्रकारे अडकवून वापस जाण्यापासून रोखून ठेवतं। म्हणजेच स्लाइडर पाठीमागे ओढल्यानंतर या रिकॉइल स्प्रिंगमुळे पुन्हा ते मूळ स्थितीत येते, पण हॅमर सियरमुळे पाठीमागच अडकून राहते। आता या एकूणच सगळ्या प्रोसेसला कॉकिंग असं म्हटलं जातं। ज्यावेळी स्लाइडर पाठीमागे जातं तेव्हा इथं बनवलेले प्रोजेक्शन पाठीमागे जाऊन बॅरलला पाठीमागे अशा प्रकारे ढकलतात, ज्यामुळे बॅरल थोडं खाली सरकून ऑटोमॅटिक काडतूस सहज वर येऊन थांबतं। आणि ज्यावेळी स्लाइडर वापस आपल्या मूळ पोझिशनला येतं त्याच वेळी काडतूस बॅरलमध्ये अशा प्रकारे येऊन थांबतं। आता या सगळ्या प्रोसेस नंतर आता ही पिस्तूल फायर करण्यासाठी रेडी झाली। यानंतर आता ज्यावेळी ट्रिगर दाबला जातो तेव्हा हा सियर हॅमर पासून डिसएंगेज होऊन मोकळा होतो। ट्रिगर दाबताच हॅमर अशा प्रकारे फ्री झाल्यावर स्लाइडर मधला या फायरिंग पिनला जाऊन धडकतो। यानंतर ही फायरिंग पिन काडतूसच्या टायमरवर आदळून स्ट्राईक करते। आता काडतूसाच्या या पुढच्या टोकालाच गोळी म्हटलं जातं, तर पाठीमागच्या या भागात सेन्सिटिव्ह एक्सप्लोजिव्ह भरलेलं असतं। हे सेन्सिटिव्ह एक्सप्लोजिव्ह फायरिंग पिनच्या दणक्यामुळे पेट घेते, ज्यामुळे काडतुसाच्या मागच्या भागात असलेल्या ज्वलनशील पावडरमुळे तिथं स्फोट होतो आणि या स्फोटामुळे तिथं खूप गॅस तयार होऊन बुलेटच्या पाठीमागील भाग गॅसच्या प्रेशरमुळे या नळीतून खूप तेज गतीने पुढे जाऊ लागतो। बुलेट नळीतून बाहेर पडताच हा गॅसही बाहेर हवेत निघून जातो, जो आपल्याला फायर झाल्यानंतर धुराच्या स्वरूपात दिसतो। ज्यावेळी बुलेट नळीतून बाहेर पडत असते तेव्हा या फायर नळीत अशा प्रकारे खाच बनवलेले असतात, ज्यामुळे ही बुलेट गोल चक्राकार फिरत बाहेर येते। असं कशामुळे केलं जातं तर शाळेत आपण शिकताना अँग्युलर व्हेलोसिटी हा भाग शिकताना जेवढी जास्त अँग्युलर व्हेलोसिटी तेवढी जास्त अँग्युलर मोमेंटम असते हे आपल्याला त्यावेळी माहीत झालेलं होतं।
म्हणजेच बुलेट टार्गेटमध्ये आत शिरावं किंवा टार्गेटला जास्तीत जास्त क्षती पोहोचवण्यासाठी या विज्ञानाचा या बुलेट किंवा गनमध्ये वापर केला गेलाय। म्हणजे सरळ बुलेटपेक्षा स्पिन होत गेलेली बुलेट टार्गेटला जास्त नुकसान पोहोचवते। आता या विस्फोटाची काही एनर्जी या राहिलेल्या काडतुसाला पाठीमागे ढकलते, ते अशा प्रकारे। यामुळे स्लायडर ऑटोमॅटिक पाठीमागे जाते आणि इंजेक्टरच्या मदतीने या मोकळ्या काडतुसाला इथून गनच्या बाहेर फेकून देते। मोकळं काडतूस बाहेर जाताच स्लायडर पुन्हा हॅमरला पाठीमागे ढकलून नवीन बुलेट ऑटोमॅटिक लोड होते। अशा प्रकारे काही मायक्रो सेकंदातच ही पूर्ण प्रोसेस कंप्लीट होते। आता पुन्हा ही पिस्तूल पुढचा राऊंड फायर करण्यासाठी तयार झालेली। पण एक लक्षात घ्या, अजून तर फायर करणाऱ्या व्यक्तीने पहिल्यांदा फायर करताना दाबलेला ट्रिगर सुद्धा सोडलेला नाही। पण स्लायडर पाठीमागे येता वेळेसच सिअर हॅमरला पुन्हा एंगेज होतो आणि ज्यावेळेस ट्रिगर सोडून दिला जातो तेव्हा डिस्कनेक्टर लिप स्प्रिंगच्या दबावामुळे स्लायडरच्या स्लॉटमध्ये जाऊन बसतो। अशा प्रकारे काही मायक्रो सेकंदात ही गन आता दुसऱ्यांदा पुढचा राऊंड फायर करण्यासाठी रेडी झालेली। तर मंडळी, अशा प्रकारे पिस्तूल किंवा गन काम करते। मंडळी, अमेरिकेने कसं प्लॅनिंग करून पाकिस्तानमध्ये घुसून लादेनला ठार मारलं, हे मिशन कसं सक्सेसफुल केलं याची स्टोरी या पुढच्या भागात तुम्ही या वर बटनावर क्लिक करून पाहू शकता। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।